नमस्कार मित्रांनो, मी मराठी या युट्यूब चॅनलवरती मी प्रवीण पाटील तुमचे स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण बांधकाम कामगारांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी कशी करायची याविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आपण जर पाहिले तर बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत 28 योजनेअंतर्गत अनुदान मिळत असते। त्याचबरोबर कोणकोणते कामगार या योजनेअंतर्गत येतात, तसेच नोंदणीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनविलेला आहे। नोंदणी करायच्या अगोदर तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्यावा। त्या व्हिडिओची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच वरील आय बटनवर सुद्धा दिलेले आहे, तेथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आज आपण बांधकाम कामगारांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी कशी करावी याची A to Z प्रोसेस आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता आपण या ठिकाणी बांधकाम कामगारांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी कशी करायची याविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला mahabocw.in या वेबसाईट वरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या वेबसाईट वरती येऊ शकता। या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला या वेबसाईट दोन आवृत्तीमध्ये पाहायला मिळतील, एक मराठी आणि इंग्लिश। तुम्हाला जी लँग्वेज सोयीस्कर वाटेल ती लँग्वेज मध्ये तुम्ही या वेबसाईट कन्वर्ट करू शकता। या साईटला तुम्हाला लँग्वेज चेंज करण्याचा पर्याय दिसत आहे। मराठी या लँग्वेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही संपूर्ण वेबसाईट मराठीमध्ये पाहायला मिळेल। या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला बांधकाम कामगार नोंदणी हा ऑप्शन या ठिकाणी दिसत असेल। या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल। यामध्ये सिलेक्ट द नियरेस्ट WFC लोकेशन, तुम्हाला जवळचं स्थान या ठिकाणी निवडायचं आहे। तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्ही निवडू शकता। त्यानंतर तुमचा जो आधार क्रमांक असेल तो आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आधार क्रमांक टाकून घेतल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर सध्या यूज करता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू BOCW म्हणजे बांधकाम कामगार योजनेचा रजिस्ट्रेशनचा फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल। यामध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल्स म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती या ठिकाणी द्यायची आहे। यामध्ये तुमचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव, आडनाव, त्यानंतर जे तुमचे लिंग असेल मेल फिमेल जे असेल ते या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर तुमचा आधार क्रमांक हा ऑटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जाईल। त्यानंतर वैवाहिक स्थिती, तुम्ही मॅरिड अनमॅरिड जे असाल ते या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर तुमची जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख या ठिकाणी निवडून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्या कास्ट अंतर्गत येता ती कास्ट या ठिकाणी निवडायची आहे। जनरल, NT, OBC, SC, ST यापैकी जी तुमची कास्ट असेल ती कास्ट या ठिकाणी तुम्ही निवडू शकता। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमच्याकडे जर PF किंवा UN नंबर असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकून घेऊ शकता। ECIC नंबर असेल तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। त्यानंतर तुमचा जर ईमेल ID असेल तर ईमेल ID टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा निवासी पत्ता द्यायचा आहे। यामध्ये स्वतःचं घर आहे किंवा भाड्याने राहता ते या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर तुमच्या घराचा प्रकार कोणता आहे तो या ठिकाणी निवडायचा आहे। कच्चं घर आहे किंवा पक्क घर आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर तुमचा हाऊस नंबर, तुम्ही कोणत्या रस्त्या शेजारी राहता, तुमच्या गावाचं नाव, शहराचं नाव ते या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, पोस्ट ऑफिस, पिनकोड जे असेल ते या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा राहण्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता जर सेम असेल तर क्लिक हेअर टू यूज द सेम रेसिडेन्शियल ऍड्रेस ॲज परमनंट ऍड्रेस याच्या समोरील टिक बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जो वरील ऍड्रेस असेल तो संपूर्ण ऍड्रेस ऑटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जाईल। त्यानंतर तुमच्या रेशन कार्डचा नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। रेशन कार्ड नंबर टाकून घेतल्यानंतर तुमच्या रेशन कार्डचा प्रकार कोणता आहे तो प्रकार या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। रेशन कार्डचा प्रकार निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या फॅमिली डिटेल्स या ठिकाणी द्यायचं आहे। यामध्ये तुमचं नाव ऑटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जाईल। त्यानंतर तुमचे जे शिक्षण झाले असेल ते शिक्षण या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी ऍड मोर या ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या फॅमिलीच्या डिटेल्स या ठिकाणी देऊ शकता। फॅमिली डिटेल्स ऍड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँकेचा तपशील द्यावा लागणार आहे। त्यामध्ये तुमचा जो IFSC कोड असेल
तो IFSC कोड टाकून या ठिकाणी सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या बँकेचं ब्रँच आणि त्या बँकेचा ॲड्रेस ऑटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जाईल। त्यानंतर तुमचा जो अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तोच अकाउंट नंबर या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायचा आहे। दोन्ही अकाउंट नंबर मॅच झाल्यानंतर अकाउंट नंबर मॅचड हा ऑप्शन तुमच्यासमोर येऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एम्प्लॉयर डिटेल्स म्हणजे यामध्ये तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम करता त्या कॉन्ट्रॅक्टरच्या डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहे। यामध्ये तुम्हाला तुमच्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव, त्यांच्या कंपनीचं नाव, कामाचा प्रकार, कोणत्या कामांतर्गत तुम्ही काम केले आहे तो प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे। ज्या साईटवर तुम्ही काम केलं आहे त्या साईटचा संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमच्या कॉन्ट्रॅक्टरचा मोबाईल नंबर, ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी काम केले आहे तो जिल्हा, तालुका, त्यानंतर तुम्ही ज्या गावामध्ये काम केले आहे त्या गावाचं नाव, पिनकोड आणि यामध्ये तुम्हाला कामाचे स्वरूप निवडायचे आहे। यामध्ये ज्या कामांतर्गत तुम्ही येता ते काम या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे मनरेगाचा नोंदणी क्रमांक असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता, नसेल तर नाही टाकला तरी चालेल। एम्प्लॉयर डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिटेल्स ऑफ 90 डेज वर्किंग सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला 90 दिवसाचा काम केल्याचा एक दाखला घ्यावा लागतो। तो दाखला कशा प्रकारे असेल हे आता आपण पुढे जाणून घेऊया। तो दाखला कोणी दिलेला आहे, कॉन्ट्रॅक्टरने, ग्रामसेवकने किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा म्युनिसिपल कौन्सिल जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीचा तो प्रकार निवडायचा आहे। आपण या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आणि डेव्हलपर हा प्रकार निवडून घेऊया। त्या कॉन्ट्रॅक्टरची कोणत्या ऍक्ट अंतर्गत नोंदणी आहे तो ऍक्ट या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरचा रजिस्ट्रेशन क्रमांक, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यू डेट, त्यानंतर तुम्हाला जे 90 दिवस काम केलेल्याचं प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याचा जावा क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव, त्यांचा जिल्हा आणि त्यांचा तालुका या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आणि डेव्हलपर हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे। त्यानंतर त्यांचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे, त्यांचा मोबाईल नंबर आणि कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही काम केले आहे त्याच्या संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। ही तारीख टाकल्यानंतर तुम्ही किती दिवस काम केले हे तुम्हाला या ठिकाणी दाखवले जाईल। वरील सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सपोर्टिंग डॉक्युमेंट जोडावे लागणार आहेत। यामध्ये तुम्हाला फोटो आयडी प्रूफ मध्ये तुमचं आधार कार्ड देऊ शकता, पासपोर्ट देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड जे असेल ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकता। रेसिडेन्शियल प्रूफ म्हणजे ॲड्रेस प्रूफसाठी तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड ही देऊ शकता। त्यानंतर तुमच्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्ही या ठिकाणी पॅन कार्ड, आधार कार्ड जे तुमच्याकडे असेल ते या ठिकाणी देऊ शकता। त्यानंतर तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्सची कॉपी या ठिकाणी द्यायची आहे। त्यानंतर 90 दिवस काम केलेलं कॉन्ट्रॅक्टर, ग्रामसेवक किंवा नगरपालिका, नगरपंचायत यांच्याकडे मिळालेले सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे। ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे। ती डॉक्युमेंट कशी अपलोड करायची हे आता आपण पुढे जाणून घेऊया। यामध्ये तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे। फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट निवडलं आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचं आहे। आधार कार्ड अपलोड केल्यानंतर फाईल अपलोडेड सक्सेसफुली असा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी येऊन जाईल। प्रूफ ऑफ आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्हाला आधार कार्डच आपण निवडलेलं आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे। प्रूफ ऑफ एज मध्ये आपण या ठिकाणी पॅन कार्ड निवडलं आहे त्यामुळे पॅन कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे। पॅन कार्ड अपलोड केल्यानंतर स्वयं घोषणापत्र तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन या ठिकाणी अपलोड करायचं आहे। सेल्फ डिक्लेरेशन या ठिकाणी अपलोड करू शकता। त्यानंतर आधार संमतीपत्र हे तुम्हाला अपलोड करायचं आहे। आधार संमतीपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे। त्यानंतर 90 दिवस काम केलेलं प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे। 90 दिवसाचे प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला बँक पासबुकची झेरॉक्स या ठिकाणी अपलोड करायची। त्या सर्व फाईल तुम्ही PDF स्वरूपात अपलोड करू शकता। 90 दिवसाचे बांधकाम किंवा कंत्राटदाराचे प्रमाणपत्र अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे। ही सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आय हेअर बाय डिक्लेअर दॅट इन्फॉर्मेशन या समोरील टिक बॉक्सवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक पॉपअप तुमच्या समोर येईल। त्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल। तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून घेतल्यानंतर व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। OTP व्हेरीफाय केल्यानंतर ऍप्लिकेशन सेव्ड अशा प्रकारचा एक मेसेज तुमच्या समोर ओपन होईल। यामध्ये तुम्हाला युअर BOCW ऍप्लिकेशन इज सबमिटेड सक्सेसफुली, युअर एक्नॉलेजमेंट नंबर हा तुम्हाला या ठिकाणी दिला असेल। हा एक्नॉलेजमेंट नंबर तुम्ही तुमच्याजवळ जपून
ठेवायचं आहे। अशा पद्धतीने बांधकाम कामगारांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने केली जाते। मित्रांनो, तुम्ही ही ऑनलाईन पद्धतीने अशा प्रकारे नोंदणी करू शकता। तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काही अडचणी असल्या तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही तुमच्या अडचणी विचारू शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।